महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, आज आपण बावधनमधल्या बगाडाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या मुलाखत बावधनमधील शेतकऱ्यांच्या घेत आहोत. बावधनमधले एक विशेष गोष्ट म्हणली तर बैल ही बाहेरनं आणल्यानंतर त्या बैलांना आपण चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने तयार करता येईल या संदर्भात शेतकरी पाहिजे तो प्रयत्न दिवस रात्र कष्ट घेत असतात. बावधनमधले हे जे शेतकरी आहेत आज यांच्या दावणीला अशा प्रकारची बैल आपण तयार पाहतो. जेव्हा बगाड असतं बगाडाच्या अगोदर वर्षभर जरी थोडंसं शेतकऱ्याचं दुर्लक्ष तर होत नसतं, पण बावधन बगाडाच्या अगोदर जवळपास 2 ते 3 महिने शेतकरी कंटिन्यू गोठ्यामध्ये झोपून बैलाच्या जवळ राहून बाकीची कामकाज बाकीची बाजूला सारून 2 महिने कंटिन्यू बैलाच्या जवळ त्याला काय लागतंय वैरण खुराक त्याचा व्यायाम काय गोष्टी तेव्हा ही अशा प्रकारची बैल तयार होत असतात. म्हणजे थोड्याच वेळात या बैलाच्या मालकांची खास मुलाखत आपण चालू करतोय. बैल कुठून आणला जातो, कशी निवड केली जाते, खुराक काय व्यायाम काय या संदर्भातली ही खास मुलाखत असणार आहे मंडळी. तर आपण थोड्याच वेळात आता या शेतकऱ्यांशी चर्चा करतोय. मालक नमस्कार, आम्हाला तुमचं नाव सांगा आणि आज दावणीला आणलेला बैल हा कुठून आणला, काय हा किती जाती आणि याचा व्यायाम खुराक सर्व माहिती द्या. याला काय बरं का, आम्ही आणल्यापासून शेंगदाणा पेंड मका भरडा अमकं तमकं असं चारतो. 2 टाईम 3 टाईम रतीब देऊन धुणं दाणं करून हे जवळजवळ पुशेगावरनं आणला आहे बैल. आपल्याला 2-2.5 महिने झाला आणला आपण. जेव्हा हा बैल तुम्ही आणता बाजारामध्ये किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे जाऊन निवड करता, कुठल्या गोष्टी बघता तेव्हा याची निवड करता? सगळं म्हणजे त्याची छाती हातपाय शरीर तळखोर सगळं बघून पास करतो. आता बावधनचं बगाड जवळ आलं की असं म्हणतात वर्षभर जरी बैलाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं म्हणजे काम शेतीच्या कामातून याच्यातून तरी पण बावधनचं बगाड असल्याच्या 2 महिने अगोदर तुम्ही बैलाकडे दिवस रात्र बघितलं होतं. तर कसं काय असतं दिवसाचं दिनक्रम? काय आपली वैरण काढी मकाचा कणसा बिंच सगळं खाद्य इकडे तिकडे घालतो आपण नेहमी प्रमाणे. आता या बैलांचं आम्ही बघतो की आता बाकीकडे पण फिरत असतो, पण बैलांचं शरीर म्हणा हे म्हणा किंवा जे तयार झालेली गोष्ट आहे ते हे तयार होण्यामागचं काय गणित असतंय? लय त्याला खुराक जपावं लागतं, लय पेंड म्हणा लय खाया घालायला लागतं तेव्हा ताकद येते. पण नुसतंच खायला घालून पण चालत नाही, व्यायाम पण असतो. शेतीत काम धंदा इकडे तिकडे डोबं नांगरी सगळं झोपावं लागतं. पण आता तसं पाहायला गेलं तर जवळपास ट्रॅक्टर आलाय शेतीच्या कामासाठी. बैलाला काम असतं भरपूर काम होतं, काम करतोच आपण. त्यामुळे त्या याम असल्यामुळे फुल चालतात बैल. सर नमस्कार, आज आम्ही बावधनच्या बगाडाच्या निमित्त इकडे आलेलो आहोत आणि तुमच्या बावधनमधली बैल म्हणा कशा पद्धतीने सांभाळलेली हे पाहतोय. बावधनचा बगाडाचा दिवस हा वर्षभर असं म्हणतात की तुम्ही लोक वाट पाहत असतात, तुम्ही नाही तर बाकीचे पण पाहुणे मंडळी मित्रमंडळी वाट. कसा असतो हा बगाडाचा दिवस? सर मी तुम्हाला प्रथम माझी ओळख करून देतो. मी अजित रामचंद्र पिसाळ पाटील, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष आणि यात्रा कमिटीचा अध्यक्ष. या गावचे जे काही वैदिक विधी आहेत त्याचा मान सगळा माझ्या घराण्याला आहे आणि ही बैलाची परंपरा माझ्या आजोबा पंजोबापासून चालू आलेली आहे. माझे वडील जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ पाटील होते, त्यांनासुद्धा बैलाचा भरपूर नाद होता. माझे आजोबा मारुती पाटील जे संस्थापक ट्रस्टी होते त्यांनासुद्धा बैलाचा त्यांच्या सगळ्या पहिल्यापासून त्यांना आमची पहिले 4 बैल असायची, नंतर 2 होती. आता ही माझ्या वडिलांच्या ह्याच्यामुळं आम्हाला सगळ्या पिढीला नाद लागलेला आहे आणि यात बगाड हे आमच्या गावचं उत्सवाचं फार मोठं साधन आहे. त्यामुळे हा लहान थोरा सगळ्यांनाच ह्या बगाडाचं उत्सव असतो आणि आमच्याकडे बैलाचा नाद असल्या बैलाला माझ्या वर्षभर काम असतं. वर्षभर त्याला आम्ही सगळे हे देतो, खुराक बिराक देतो, व्यायाम करतो आणि बैलाची आवड आमच्या गावात सगळ्यांना आहे. तर बैल हा आमचं एक हेच आहे बगाडाचं म्हणजे रथ नंदी आहे ना, तोच आम्ही त्याच्या पद्धतीने त्याला सांभाळतो. मंडळी जसं सरांनी सांगितलं की कशा पद्धतीने बावधनचं बगाड आणि इथल्या लोकांचा जो उत्साह असतो, बावधनला जसं बावधन हे गावाचं नाव आहे तसंच खिलारचं गाव म्हणून बावधन देखील त्याला एक वेगळी ओळख आहे. सर बगाडाच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती लांबनं तुमच्याकडे पाहुणे येतात किंवा कसा त्या दिवशीचा दिनक्रम असतो बगाडाचा? आमच्याकडे बगाड पहाटे 6 4 वाजता हे झाला संपला की तिथून आमचा हा रथ सोनेश्वरला जातो. तिथून मग आमच्या यात्रा जत्रा बघायला कर्नाटक महाराष्ट्र देशातून अगदी लांबनं सगळे पुरुष स्त्री सगळे लोक येत असतात आणि ही आमची बावधनची यात्रा तुमच्या माध्यमातून सर्व भारत देशामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि जर महात्म्यसुद्धा तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सगळे वाढलेलं आहे. ह्याच्याबद्दल मी तुमचा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून तुमचासुद्धा मी अतिशय आभारी आहे. धन्यवाद.
धन्यवाद सर, धन्यवाद. आज खूप सुंदर माहिती दिली सर तुम्ही. तर मंडळी, अशाच प्रकारचे आपण आता या बैलांचा सराव, लाकडाला झोपून टायरला झोपून शेतकरी कशा पद्धतीने बैल तयार करत असतात या संदर्भातली ही खास माहिती या व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत मंडळी. खूप खूप धन्यवाद. नमस्कार मंडळी, खिल्लार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी सध्या आपण बावधनचं जे बगाड आहे त्या बगाडाच्या निमित्त बैलांचा कसा सराव केला जातो या दृष्टीने आपण संपूर्ण चॅनलची टीम बावधनमध्ये आलेली आहे. आणि सध्या आपण बावधनमधील पोपट नानागिरी महाराज यांच्या दावणीला असलेल्या गाई, बैल, वासरं या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. मंडळी, माझ्या मागं पाहत असलेली जवळपास 10 ते 12 वासरं ही त्यांच्या दावणीला असलेल्या एका खोंडाची पैदास आहे. त्याचबरोबर आपण इतर देखील गायी पाहत आहोत. आपण मंडळी यांच्या पोपट नानांच्या दावणीचं एक जर विशेष गोष्ट म्हणली तर नानांच्या दावणीला बरीचशी टॉपची बैल आहेत. त्यातला नानांच्या दावणीचा सर्वात प्रसिद्ध असा बैल की जो हिरा होता. आणि या हिरा बैलाच्या संदर्भात देखील आपण काही थोडक्यात माहिती देखील पाहणार आहोत. आणि आपण आता बावधनच्या बागाडाच्या निमित्त आपण नानांकडे आलेलो आहोत. नाना नमस्कार. नाना, सध्या आपल्या दावणीला गायी किती, वासर किती, बैल किती आहेत अंदाजे? गाई साधारण 20 आहेत, वासरं 10 आहेत, बैल 8 आहेत आणि म्हशी 2 आहेत. नाना, जेव्हा आता आम्ही पाहतो इथं बरीचशी वासरं आहेत तुमच्या दावणीला, ही तुमच्या दावणीला असलेल्या कोणत्या बैलाची ती? कल्लोळी सावकार म्हणून खोंड आणलेलं आहे आपल्याकडं, कल्लोळी कर्नाटक, त्याची सगळी पैदास आहे. नाना, सध्या बावधनचं बगाड आहे, आम्ही बरेचशे गावामध्ये नवीन बैल पाहतो. बगाडाच्या वेळेस आपण बैलांकडून सराव म्हणा किंवा वर्षभर कशा प्रकारचं लक्ष बैलांकडे द्यावं लागतं? त्यासाठी लक्ष बैलांकडे पूर्णपणे द्यावं लागतं. बैल सांभाळावं लागतात, म्हणजे खुराक वगैरे काय असेल ते द्यावं लागतं, वैरण घालावं लागते, त्यांना व्यायाम करून घ्यावा लागतो, सराव त्यांच्याकडून, कामं वगैरे काय असले तरी चालू असतात, कामं करून घेतो त्यांच्याकडून. नाना, जेव्हा बावधनचं बगाड असतं तर त्यावेळेस याच्यामध्ये लागणारं गोमूत्र असेल, हे असेल, ते आपल्याला बगाडाच्या कामासाठी तिकडे आपण घेऊन जात असतो. तर त्याच्यासाठी किती गोमूत्र आपण बॅरलमध्ये कलेक्ट करत असतो? आपण बगाड आमच्या कोणा नवस असेल, आज संध्याकाळी शिमगा आहे, आज संध्याकाळी काय बगाडा ज्याची नेमणूक होईल त्याला आपण काय लागेल ते गोमूत्र पुरवतो. साधारण 1-2 बॅलर तरी गोमूत्र, म्हणजे साधारण 400-500 लिटर गोमूत्र आपण पुरवू शकतो त्यांना. आणि आपल्याकडे हा जो नाना खोंड आहे, या खोंडापासून आपण बाहेरच्या आपल्या तर गायी भरवतोच, त्याच्या व्यतिरिक्त गावाच्या जवळपासच्या किंवा लांबून आलेल्या गायी देखील भरवतो आपण? बाहेरचे गाय आले तरी भरवतो आपण. नाना, अजून एक असं विचारायचं आहे की असं म्हणतात की आता बरंचसं आता आपण गाय, बैल या विषयावरती माहिती पाहतो. या खिल्लार गायींच्या सहवासात राहण्याचा फायदा, आता आम्ही बरंचसं काही इंटरनेटवर इकडे तिकडे व्हिडिओ पाहतो की खिल्लार गायीच्या सहवासात राहणं, झोपणं असेल, त्याला आजार नाही होणार. काय सांगते या दृष्टिकोनातनं? खिल्लार गायचं इतकं वैशिष्ट्य आहे, गोमूत्र इकडं तिकडे नुसतं खिल्लार गायच्या जरी शेजारी जरी अंगावून हात फिरवला तरी बऱ्याचल्या शरीरातल्या व्याधी पूर्णपणे व्यक्त होतात, म्हणजे बऱ्या होत्यात. त्यांच्या शेणापासून चांगलं होतं, गोमूत्र सगळं मिळतं शेताला, गोमूत्र 1 नंबर सगळं. खिल्लार गायचं भरपूर म्हणजे फायदे आहेत.
नाना आता अजून एक गोष्ट की आता या दरवर्षी आता मी गेले जवळपास 4 वर्ष झाले तुमच्याकडे बावधनच्या बागाडाच्या निमित्त येतोय, बागाड पाहतोय, बैलांचा आपण सराव घेतो तो पाहतोय. पण यंदाच्या वर्षी आपल्या दावणीला एक म्हणजे की हिऱ्याची कमतरता जाणवणार आहे, तर काय बोलतं हिऱ्याबद्दल? हिऱ्याची 100% कमतरता जाणवणार, कारण हिऱ्याने भरपूर आमच्यासाठी भरपूर काय केलं. जवळजवळ 17 बागाडं हिऱ्यानं वडली. 400 पानापासून हिऱ्यानं अंडूबनीत बागाडं वडलेत. आणि जे हिऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती का, कुठेही जरी गाडा रुतला तरी एकटाच हातभर हलवणार. एकटाच उसळ टाकली का नाही, एकटा तरी हातभर एकटाच गाडा हलवणार. कुठं रुतलेला अजून त्याला 17 वर्षामध्ये त्याच्या बगाडामध्ये कुठेही अपयश आलं नाही. आणि दुसऱ्याचे जरी आमच्या भावकीच्या खोत्याची गाडा जरी अडकला की बाबा हिऱ्याला आणा म्हणले नुसते, तरी गाड्यावली माणसंसुद्धा धरताने आवळून धरून बसतात की हिऱ्या जो पाय आलाय बाबा आवळून धरा, पड गाड्याला आवळून धरा, गाडा पाळणार आहे आता. हे लोकांना भीती होती हिऱ्याची. नाना आता जसं तुम्ही म्हणलं की एखाद्या जागी गाडा अडकला बगाडाचा, तर त्यावेळेस हातभर हिरा तो एकटा बाहेर काढायचा. मग असं पण व्हायचं का की आता बगाडाच्या वेळेस एवढी बैला असतात ह्याच्या वेळेस, मग त्यावेळेस असं व्हायचं का की समजा हिऱ्याचा खुता तुमचा झुपून झाला एकदा, मग त्याच्यानंतर पुढे अजून त्याच दिवशी 1 किंवा 2-3 वेळा जास्त झुपावं लागायचं हिऱ्याला? लागायचं. आपला जरी खुता झुपून झाला तरी फक्त बाकीच्या गावाचं नाही, आमचे जे खुते काय आहेत जरी त्यांना बाबा त्यांच्यात गाडा त्यांचा अडकला तरी आम्ही परत झोपत होतो त्याला. आणि त्याच ताकदीनं ते उलटी जास्त ताकदीनं परत गाडा हिसकून काढायचा. तो कमी पडत नव्हता. भरपूर त्याने आमच्यासाठी काय केलं. आणि आता तसं म्हणायला गेलं तर आता हिऱ्याची कमतरता भरून काढणारा आपल्या दावणीला कुठला नवीन तयार होतो किंवा ज्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष देताय की हिऱ्याचे गुण किंवा या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात पाहता? आता हिऱ्याच्या गुणसाठी आम्ही एक बैल आणलाय बरं का आता, पण तरीही त्याची सर आम्हाला होऊ शकत नाही. तरी आम्ही प्रयत्न करतोय आणि चाललाय बी. बैल आणलाय आपण हिऱ्यासारखाच एक कर्नाटकवरनं लॉक गाडीचा बैल आणलाय, पण त्याची सर होईल माहीत नाही. आणि हिरा हा आपल्या दावणीच्याच गाईचा जन्म होता, आपल्या घरच्या गाईचाच खोंड होता. ठीक आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपण नानांच्या दावणीच्या हिऱ्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली. हिऱ्याची डॉक्युमेंटरी फिल्म जन्मापासून ते शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिली नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे डॉक्युमेंटरीची. आणि आता आपण नानांच्या दावणीला असलेल्या बैलांना लाकूड ओढण्याचा जो सराव कशा पद्धतीने देतात आणि त्यांच्या दावणीला असलेलं एक टॉपच्या वळू बैलाची खास मुलाखत ही थोड्याच वेळात चालू करतोय. मंडळी खूप खूप धन्यवाद. मोरवड पोरांची चर्चा हाऊस खुल्ला झाला. लय टाईट केल्यावर नाही. वर माथ्याचं आहे त्याला काय लय झुपलंय का? वर माथ्याचं आहे तसं ते आपलं अजून ती. उभे राहू द्या. हो पळवूच नका, दमान जाऊ द्या. खाली मका घेऊन मग कास्तर खरं गरज नव्हती बरं का. बाहेरनं कास्तर ठेवलं असतं नाही. ऐकत नाही अशी बैल थांबते. काय नाही ठीक आहे. थारपरच शूटिंग करायला आता काही अडायचं नाही. काय घेतलं नाही शूटिंग तुम्ही? काय करायचं? चॅनल कुठला आपला केलं नाही घेतली की त्यांनी सगळी. पंजाबवरून आली फारचं पाहिजे होते. पाठाणीला कसं काढ पाठाणीला. हाणला ना थोडासा. आपण बायला काय लागले पायाला होय. कासराच्यामुळे ती ही गोष्टी सरळ कर. बस फोटो निघू द्या. उभी करा.
वाकडी करा. खोंड माग सरते ती वरनं कासरा माग धरणारा कोणी बाई आहे नाही खेळ सोने आहे जीव आठपणा झाले की सरडागत कासऱ्या लोंबकळायची बायला न्याय घालायची येऊ द्या येऊ द्या त्याला येऊ द्या येऊ द्या कशाचं थांबा लालपटणी बसल्यावर बोलतात मग पळाला या टायमिंगला नाही मग ती येऊ द्या जरा माग बैल आटापणार नाही बैल आटापणार काय दिसत वाटणार सावकार बोला. मागचं पॉर्निक पाहिजे बॉडी बाजू खोंडाला ओढून दिलं पाहिजे तसं. कुठं गेला गावात गेलाय हे पोर कोण आहे यांना आवाज द्या ना मागे. असू दे काय नाही. मला काय बैलाचा दादा सटकाय बाई तसली मागणं लगेच मोकळं सोडायला कासऱ्याचे आधार घेतली नाही नाही मोकळं सोडायचं कोण कसं माहिती का एकदा कोचलं का नाही कोचलं बडी बैल हे होत नाही पळाच्या वडीला कासरा ओढून तर थोडं शेण्या बायला मोहर चाललेलं फंड परतच्या पर्यंत चालू येऊ द्या. मागं सर कशी राहतात म्हणा थोडा कासरा काय पायावर खिल्लार महाराष्ट्राची शान